हॅलो, नमस्कार. कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आज बघा आहे 1 मे. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर आता मंदिरात चाललेलो आहोत. बघूया कुठे कुठे जाणार आहे. आजच्या दिवसाचं जे काही असेल ते सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता वाजलेले आहेत 11:30, बघू शकता. तर ही साडी आहे ना, आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आणलेली होती. तर तीच आहे साडी. ब्लाऊज काही शिवला नाही आहे, त्याच्यामुळे मी आता ॲडजस्ट केलेला आहे हा ब्लाऊज. तर चला, आता थोड्या वेळाने निघायचं आहे. तयारी वगैरे झाली. आता प्रांजलची तयारी फक्त बाकी आहे, तिचं झालं की निघणं. तर आता चला आहे ना, गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. आज सगळं शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर चला. नमस्कार मंडळी. तर आता बघा आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये चाललेलो आहोत. गोरेगावला स्वामी समर्थ महाराजांचा मोठा मठ आहे, तर तिथे चाललेलो आहोत. पहिल्यांदाच चाललेली आहे मी, कधी गेलेली नाही आहे तिकडे. पण रस्त्यात जाता जाता इथं बघा मला काय दिसले. इथं ह्यांनी गाडी थांबवली. इथं मध विकणारे बसलेले होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेले आहेत. तर तिथं आम्ही गेलो तर त्यांना विचारलं, म्हटलं आता हा ओरिजिनल कसा आणि डुप्लिकेट कसा. कारण त्याच्यामध्ये ना भरपूर अशा मधमाशा आहेत ना, त्या सगळ्या मरून पडलेल्या होत्या. खूप असं मला विचित्र वाटत होतं खरं तर. हे बघून मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तर तिथून आम्ही पुढे आलो तर पुढे पण सेम परिस्थिती होती. आता हे नक्की खरं आहे खोटं आहे, गुळाचं पाणी आहे, मला तर काहीच कळत नाही खरं सांगते. हे बघून लोक घेऊन तर जातात, म्हणतात आहे ओरिजिनल. आता हे असे सांगतात तर माणसं विश्वास ठेवतात. आता याच्यामध्ये मधामध्ये पण 2 प्रकार आहेत एवढं मला माहीत आहे. एक साधं मध असतं, मधमाशाचं पोळं असतं, आणि जे आगी मधमाशाचं पोळं असतं. आता आगी मधमाशा म्हणतात का काय माहीत नाही, पण मी लहानपणापासून हाच शब्द ऐकलेला आहे जो मी आता बोलते. त्याच्यामध्ये त्या माशा आहेत ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. एका आजोबांना त्या चावलेल्या होत्या. ते झाडाखाली बसले होते ना, तेव्हा त्यांना चावलेल्या होत्या. त्याच्यानंतर आहे ना त्या माशा अजिबात निघाल्या. शेवटी त्यांचा मृत्यू झालेला आहे. असं होतं ते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे ही गोष्ट. तेव्हा मी लहान होती, त्याच्यामुळे मला खरं तर याची भीतीच वाटते. आणि हे खरं की खोटं अजिबात काय सांगू शकत नाही. तर पुढं आल्याच्यानंतर तिथे पण हा होता. आता यांचं म्हणणं होतं की तू घे म्हणून शेवटी आम्ही हा मध घेतला. पण खरा की खोटा अजिबात सांगू शकत नाही मी. तर ही बघा, ही बॉटल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे ना, आता इथे मध घेतला आणि याच्यानंतर आम्ही साधारण 15 ते 20 मिनटाच्या नंतर आम्हाला जिथं पोचायचं होतं, म्हणजे ज्या डेस्टिनेशनला, तिथं पोचलो. तिथपर्यंत आहे ना या मधाला आहेत ना मुंग्या आलेल्या होत्या, काळ्या मुंग्या. आता माहीत नाही नक्की कशा काय आल्या, मला तो खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. गाडी तर चालू होती. तर आता आम्ही इथं पुढे चाललेलो आहोत गोरेगावला. हे गोरेगाव आरे कॉलनी आहे. आता जास्त काय मी डिटेलिंग सांगणार नाही आहे कुठे आहे काय आहे ते. तर चला आता पटकन आहे ना, आता मठामध्ये जाऊनच भेटू. शेवटी आहे ना आम्ही इथं मठाजवळ येऊन पोचलो. बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे बरं का. आणि हे बघून आहे ना खरंच खूप असं प्रसन्न वाटतं. गर्दी होती इथं, थोडीफार अशी होती, बऱ्यापैकी माणसंही होती. इथं दुपारचे 12 वाजलेले आहेत, साधारण 12 ते 12:30 झाले असावे. तर इथं आम्ही पोचलो तोपर्यंत त्या मधाला मुंग्या लागल्या होत्या, जसं मी सांगितलं तुम्हाला. जाऊ द्या त्या मध, आता पुढं बघूया आपण काय झालं ते. तर इथं म्हटलं एक ब्लॉग बनवावा, इथं हे कसं मठ आहे वगैरे. कारण मी जो नेहमी जातो तो मठ आणि हा मठ वेगवेगळा आहे. आणि मला त्या मठाची सवय झालेली होती, कारण मी तिकडे नेहमी जायची. आता जवळजवळ 2 महिन्याच्या नंतर मी आलेली आहे मठामध्ये. इतकं भारी वाटत होतं ना, खरं सांगते मी तुम्हाला.
तर खूप सुंदर असं ठिकाण आहे, मन प्रसन्न करणारं आहे. नक्की जे जवळपास असतील त्यांनी नक्की यावं इकडे. तर चला आता आपण यांना दर्शन वगैरे करूया. One hour later. आता याच्यानंतर आम्ही आहे ना गोरेगाव फिल्म सिटीला आलो होतो. म्हटलं चला तिकडे जाऊन बघूया काय काय बघता येईल. पण काही कारणामुळे तिकडचा प्लॅन आहे ना आम्ही कॅन्सल केला आणि आम्ही ठरवलं की चला आता हॉटेलमध्ये जाऊया आणि तिथं मस्त असं जेवूया आणि मग घरी जाऊया असं ठरलं. मग काय आम्ही गेलो हॉटेलमध्ये. आता तिथंसुद्धा आमचं आहे ना फूल देणं चालूच आहे एकमेकांना. त्याच्यानंतर मस्त असं जेवण वगैरे केलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की काय काय खाल्लेलं आहे, काय काय मागवलेलं होतं. खूप सुंदर असं जेवण होतं आणि खूप छान वाटलं बरं का. खूप सुंदर पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी अशी साजरी केलेली आहे. तर चला आता आम्ही आहे ना पुढे कंटिन्यू करते. आपले फक्त पैसे विचारणार त्याच्या नीला भांडी सिटीचं जवळ आहे म्हणून त्याचं. आता इथे जेवण वगैरे केलं आणि इथं आम्ही एका ठिकाणी आलेलो होतो. आता याचा व्लॉग आहे ना मी नंतर करेन, कुठे आलेली आहे, काय आलेली आहे. तर हे सगळं मी ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण इथं व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. हॅलो नमस्कार. तर आता 3:30 वाजलेले आहेत बघा. आता आम्ही घरी पोचलो. आता कपडे वगैरे चेंज करणार, थोडा आराम करणार. आता संध्याकाळी पुढचा शेड्यूल काय आहे ना ते तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर चला आता ना चेंज वगैरे करते, थोडा आराम करते. हे बघा हे मला दिलं आहे आज, यांनी दिलं आहे आज गिफ्ट. मी काहीच दिलं नाही, फक्त त्यांनीच मला दिलं. चला थोड्या वेळाने भेटूया. चहा वगैरे घेतला ना त्याच्यानंतर मग आता बाकीचं सगळं मी बोलते. 3 hours later. हॅलो फ्रेंड्स. तर आता बघा थोडा आराम वगैरे केला. आता परत चालली जरा म्हटलं एक राऊंड मारून येऊ. आता मंदिरात जाणार आहे, तर चला मंदिरात पण जाऊ आणि आज काय काय करते ते पण शेअर करते. तर चला. दुपारी ना 4 वाजले घरी यायला, त्याच्यामुळे खूप कंटाळा आला. जरा वेळ आराम केला, चहा वगैरे घेतला, घरातलं थोडंसं काम वगैरे केलं. म्हटलं आता चला परत जाऊ. तर तयारी वगैरे केली. आता देवळात जायचं आहे. चल. तर आहे ना मी घरी आली, त्याच्यानंतर आम्ही दोघं पण देवळात गेलो. आता फोन घेऊन जायला विसरली होती, त्याच्यामुळे शूट काय घेतलं नाही. त्याच्यानंतर इथं बघा यांनी येताना केक आणलेला होता. मग इथं केक कटिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर मी इथं जेवण पण बनवलेलं आहे, पण जेवणाचं काही शूट घेतलंच नाही. मस्त पनीरची भाजी, डाळ भात आणि चपात्या बनवलेल्या होत्या, म्हणजे मी जिरा राईस बनवलेला होता. तर जेवण वगैरे मस्त सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, कारण दिवसभर आज जरा जास्तच दगदग झाली होती, त्याच्यामुळे अर्धा शूट तर मी घेतलाच नाही आहे. शेवटी तो फोटो वगैरे काढले आणि मी वॉक करायला गेली. हॅलो फ्रेंड्स. तर जेवण वगैरे झालं. आता एक राऊंड मारायला आलो. हा राऊंड मारून झाला
की घरी जाऊन झोपायचं ना. आत्ता जस्ट आलो आहे तर पूर्ण आता अंधार. आता सगळे लोक गेलेले आहेत बरेच, म्हणजे थोडेफारच आहेत. नाही गेलं. मागं आपलं. आता ना मंडळी किती 11 वाजून गेलेत आणि आमचा मस्त असा वॉक झालेला आहे. तर चला आता आहे ना तर घरी जाते, चेंज करते Walk करते मी तर. आणि तू walk करते. मग आता झोपणार आहे. सरळ सकाळी मी वॉक केला आणि प्रांजल तिची एक फ्रेंड बनली, तिच्यासोबत मस्त खेळत होती. तिचं नाव आहे सान्वी आणि मी मस्त राऊंड मारत होती तिच्या मम्मीसोबत. तर चला आता ती घरी मम्मीची जात. फ्रेंड. हां, ती माझी फ्रेंड बनली आणि तिची मुलगी हिची फ्रेंड बनली आणि आम्ही दोघींनी मस्त थोडा थोडा वेळ घालवला. आणि आता घरातली भांडी वगैरे सगळं घासूनच गेली होती घराच्या बाहेर जाताना. नंतर मग येऊन खूप कंटाळा येतो आणि उशीर पण होतो, म्हणून अगोदरच सगळं केलं. आता घरी जाते, कपडे वगैरे चेंज करणार आणि झोपणार. तर आता चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा आपला ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.